राणी पॅन्ट्री हा फायनली काहीतरी पॉझिटिव्ह घडलं. हो तुम्ही या बाजूला, मी बघते काय बनवता येते का. हो हो. बिस्किट सापडलेत. अरे वा ग्रेट. अजून बघ ना काही सापडतं का. हा अजून ना हे काय चहा पावडर आहे आणि साखर पण आहे. पण एवढ्याच्याने काय होणार. कोरा चहा बनवू ना बिन दुधाचा. ते काय म्हणता तुम्ही हा ब्लॅक टी. अहो मी एकदम मस्त ब्लॅक टी बनवते. थांबा तुम्ही माझ्या हातची ब्लॅक टी पिऊनच बघा. हा चहा कसा होणार आहे कोणास ठाऊक. अहो तुम्ही पिऊन तर बघा माझ्या हातची ब्लॅक टी. मी ना एकदम मस्त बनवते. आता ते काय आम्हाला रोज रोज दूध परवडत नव्हते ना, मग आम्ही असंच कोरा चहा करायचो. पण मी तो चहा इतका मस्त बनवते ना, म्हणजे कधी कधी आमच्या घरी दूध असलं ना तरी माझ्या आई बुवा म्हणायचे की बाबा कोराच चहा बनवतो. बर 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 ठीक आहे. तुम्ही थांबा पिऊन बघा. तू चहा बनव, मी काही सिटिंग अरेंजमेंट होते का बघतो. हा ठीक आहे. सगळं काही आपल्या मनासारखं घडतंय. बरं राणीविषयी कोणाला कळलं नाहीये ना. कळलं ना तुझ्या आईला, पण मालतीनं त्यांना धमकी देऊन त्यांचं तोंड गप्प केलंय. आता राणीविषयी तुझी आई कुठेच कोणाला काही बोलणार नाही. ओके ओके. पण इंदिरा आल्यावर ते कळेलच. त्याच्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे. ग्रेट. पण हे सगळं झाल्यावर पुढे काय आहे. माझ्याकडे तोही प्लॅन आहे. आता ती राणी सहन करतीये आणि उद्या ती मालती. उद्या सगळं खापर मी त्या मालतीवर फोडणार आहे. ग्रेट. म्हणजे उद्या आबा आणि मालतीमध्ये पुन्हा भांडण होणार. हो पुन्हा तमाशा होणार. यु नो व्हॉट उर्मिला, आपण एका दगडामध्ये 3 पक्षी मारलेत. तिसरा पक्षी कोण. इंदिरा. इंदिरा. त्याचं काय. त्याचे तेच हाल होणार आहेत जे त्या दोघांचे होणार आहेत. म्हणजे माझा प्लॅन वेगळाच होता, जो मी तुला अजून सांगितलं सुद्धा. कसला प्लॅन. इंदिराला संपवण्याचा. इंदिरा फॅक्टरीमध्ये आता एकटा असणार आहे. त्याला मारण्याचा प्लॅन केलाय मी. उद्या न्यूज पेपरमध्ये बातमी येणार, आबा महाडिकांच्या मुलाची हत्या. हत्या. अरे तू शुद्धीवर आहेस ना. मी पूर्ण शुद्धीते उर्मिला. सगळा प्लॅन रेडी आहे. फक्त त्या माणसाचा फोन आला की गेम ओव्हर. चला आपला सेटअप रेडी आहे. माझा पण चहा रेडी आहे. घ्या. ओके. करा टेस्ट. हो. प्या बिंदास, काय नाही होत. प्या. कसं झालंय. कसं जमतं तुम्हाला हे विदाउट मिल्क चहा प्यायला. नाही असू दे, मी बिस्किट खातो. बरं ठीक आहे, राहू द्या. खा तुम्ही बिस्किट. राणी
सगळं कसं जमतं तुला? अहो मी तर पाण्यासोबत बिस्किट खाऊन सुद्धा दिवस काढलेत. हा तरी चहा आहे. आता ती परिस्थिती परत आठवली ना तरी अंगावर काटा येतो. मी खूप सहन केलंय सर. म्हणजे ना घरात सारखी पैशाची चणचण असायची. 2 वेळचं जेवण मिळतंय का नाही याची पण काहीच खात्री नव्हती. म्हणजे घरातल्या माणसांना भूक जरी लागली ना तरी आज भूकच नाहीये, पोटच खराब आहे, सकाळचंच अजून जिरलं नाही, असे काहीतरी कारण द्यायचे. म्हणजे जेवढं तेवढं घरात आहे ना ते तरी कोणीतरी दुसरं खाईल ना, म्हणजे एकाचं तरी पोट भरेल. आज ते सगळं आठवलं ना की आपोआपच डोळ्यात पाणी येतं. सर आमच्या वस्तीत ना कोणीच रोख सामान नाही आणायचं, कारण तेवढे पैसेच नव्हते ना कोणाकडे. सगळ्यांचीच उधारी असायची. आमची पण होती. पण एकदा उधारी द्यायला जरा उशीर झाला. मग मी दुकानात गेले तर दुकानदार मला म्हटला की बिकाड्याची औलाद, सामान मिळणार नाही आता तुला, तू जा इकडून, देवळाच्या बाहेर भीक माग आणि माझे पैसे आणून दे. मी लहान होते सर, पण त्या दिवशी त्याचे ते शब्द ऐकून ना कोणीतरी आपल्या कानात तेल ओततंय का काय गरम असं वाटलं. पण तेव्हाच मी ठरवलं सर, आपण इतकी मेहनत करायची ना की यापुढे कधीही आपल्याला व आपल्या आई बुवांना असं ऐकायची वेळ नाही आली पाहिजे. जर ही परिस्थिती फक्त माझ्यावर नाही, वस्तीतले सगळेच जण अशाच परिस्थितीतून जातात. पण म्हणून आम्ही काय रडत बसत नाही, आम्ही लढतो. जे जे काम येईल ना ते सगळं काम करतो. आम्ही तर चिंच बोर काढून विकलीत, गाड्या पुसल्यात, पडेल ते काम केले. पण म्हणून आम्ही नशिबाला कधी दोष नाही दिला. कायम नशीब बदलण्यासाठी धडपड करत राहिलो. आमच्या त्या परिस्थितीनं आम्हाला जगायला शिकवलं, आम्हाला लढायला शिकवलं, माणूस म्हणून कणखर बनवले. सर आमचा ना आमच्याशीच वस्तीत रोज संघर्ष चालू असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिथला प्रत्येक जण कष्ट करत असतो. आज ना उद्या हे दिवस बदलतील या आशेवरतीच जगत असतो. पण तुम्ही कधीच कामगारांची परिस्थिती जाणून घेतली नाही, त्यांना समजून घेतलं नाही. म्हणून मला तुमचा राग यायचा. एखादा कामगार जर 1 मिनिट सुद्धा उशिरा आला ना तरी तुम्ही त्यांच्यावर ओरडायचा, चिडायचा केवढे, काय काय बोलायचं त्यांना. सगळे कामगार वेळेतच कामावर येतील. कोणाला 1 मिनिटही उशीर झाला तर त्याला घरी पाठवण्यात येईल. याआधी लंच ब्रेक 1 तासाचा असायचा, आता तो फक्त अर्ध्या तासाचा असेल. रोज सकाळी तुम्हाला दिवसभराचं टार्गेट दिलं जाईल. दिवसभरात ते टार्गेट पूर्ण झालंच पाहिजे, आणि जर नाही झालं तर त्याही दिवसाचा पगार मिळणार नाही. कंपनीचा वेळ वाया घालवणाऱ्यांचा तो शेवटचा दिवस असेल कंपनीत. ज्यांना काम करायचं नसेल त्यांनी आत्ताच घरी निघायचं. पण तुम्ही त्याला कधी विचारलंय का की का रे बाबा तुला का उशीर झाला? अहो आपल्या फॅक्टरीतले कितीतरी कामगार त्यांच्या पोटा पाण्यासाठी सकाळी दुसरी कामं करतात, घरात पाणी भरण्यासाठी रात्र जागतात. अहो असं फक्त कंटाळा आलाय म्हणून कोणी उशीर करणार नाही ना. पण तुम्हाला नाही कळणार ना सर, कामगारांच्या नशिबी किती मोठा संघर्ष लिहिलाय नियतीत. हो किती दुःख आहे त्यांच्या आयुष्यात, किती त्रास सहन करावा लागतो त्यांना. मग तुमचं काय, तुम्ही तुमचा राग काढून मोकळे होता, पण मग पुढे पूर्ण दिवस ते ह्याच विचारात असतात की जर ही नोकरी गेली
बायका मुलांना काय खाऊ घालायचं, कसं घर चालवायचं. सर, त्यांचं आयुष्य सोपं नाही. पण तुमच्यासारखी माणसं ते सोपं करू शकतात. त्यांच्या वाटेला आलेलं सगळं ऊन तुम्ही कायमचं नाही घालवून टाकू शकत. पण त्यांच्यासाठी तुम्ही थोडीशी सावली तर बनू शकता ना. आणि तेवढंच खूप आहे त्यांच्यासाठी. राणी, तुझं हे बोलणं ऐकून आता जाणवत आहे मला मी किती चुकीचा वागत होतो. आणि आता कळतंय मला आबा कामगारांना इतकं का जपत होते. हॅलो, काम झालंय? कसं होणार काम? इंद्रा ऑफिस मध्ये आलाच नाही. काय? इंद्रा फॅक्टरी मध्ये आला नाही अजून? त्याची कारही फॅक्टरीत नाही, त्यामुळे प्लॅन एक्झिक्यूट होणार नाही. असता तर आतापर्यंत तो ढगात गेल्याची बातमी नसती का दिली मी. जर का गेला नाही तर कुठे गेलाय? त्या इंद्राला तुझा प्लॅन तर कळला नसेल ना? नाही उर्मिला, ते शक्य नाहीये. तो इंद्रा गेला कुठे असेल? तो राणी बरोबर त्या शॉप मध्ये तर अडकला नसेल ना? ते आल्यावर मला असं वाटत होतं की माझा खूप वेळ वाया जाणार आहे. पण नाही, तुझं बोलणं ऐकून झाल्यावर मला रिअलाइज होत आहे की इथे आल्यावर मला खूप काही शिकायला मिळालं. सर, वेळ वाया जात नाही, वेळ फक्त जात. पण आपणच त्या वेळेत आपल्या हाती काय लागले याचा हिशोब लावत बसतो. फक्त जर पैशाच्या बाबतीत विचार केला तर 24 तास आपल्याला वेळ पैसे कमवून देऊ शकतो का? नाही ना. आणि तो देऊही नाही हो. कधी कधी वेळ फक्त आपल्या पदरात ना आनंदाचे काही क्षण टाकत असतो. कधी कधी काही आठवणी देतो, कधी आपल्याला खूप मोठा धडा शिकवून जातो, कधी कधी मनाविरुद्ध गोष्टी घडवून आणतो. आयुष्यात कधीच वेळ फक्त वाया जात नाही सर. तो कायम आपल्या पदरात काही ना काही टाकून पुढे जात असतो. कधी कधी आपल्याला काय हवंय ना ते नेहमी नाही घडत. पण असं होतं की आपल्यासाठी काय चांगलं आहे ना ते घडतं. आणि मी सांगते ना सर, आता आपण इकडं अडकलोय ना, याच्या मागं सुद्धा नक्कीच काहीतरी चांगलं कारण असेल. नाही, हे होऊ शकतं. तो इंद्रा राणीच्या नादाला लागून कसाही वागतोय. त्या इंद्राची वेळ आली होती. पण आता आपली वेळ आणि त्याचा काळ येईल. आपल्या वाटेतून इंद्रा आणि राणी कायमचे काय झालं? झोप आली? हो, तुला? मला पण. मग आता काय झोपायचं इथे? मग आता इथंच अडकलोय तर इथंच झोपणार ना. अजून दुसरीकडे कुठे जाणार आहे? नाही, मला नाही इथे झोप येणार. अहो, आता तर तुम्ही म्हणालात की मला झोप आली. इथे काहीच नाहीये. इथे बेड नाहीये, कसली काही सोय नाहीये. नाही, आय डोंट थिंक मला इथे झोप येईल. तुला तरी येईल का? मला येईल झोप, त्यात काय एवढं? काय वाईट आहे या जागेत? चांगलं तरी काय? तुम्ही आहात.
आऊ म्हणजे तुम्ही आहात ना, आता आपली माणसं असल्यावरती मला नाही काय वाटत, मी बिनधास्त झोपू शकते. खरंच? हा. ठीक आहे, तू झोप बिंदास्त, मला नाही झोप येणार. का? हा, तुम्हाला तर बेड पाहिजे असेल ना, त्याशिवाय झोप नाही लागणार तुम्हाला. ऑब्विसली मला नाही आठवत मी असं कधी खाली झोपलोय आयुष्यात. बरं ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. हा, मी करते काहीतरी सोय, मी आहे ना. बरं ठीक आहे राणी, तुला जी काही सोय करायची असेल ना ती तू कर, मी वॉशरूमला जाऊन येतो. हा ठीक आहे. मी म्हटलंय आता यांना की मी काहीतरी करते, पण इथं काय करणार. आता यांना घरच्या सारखं बेड पाहिजे असेल, तसं काहीतरी करावं लागेल. इंद्रा इथे फॅक्टरीत अजून पोहोचला नाहीये. अरे राणीच्या नादाला लागून काही करतोय, कसंही वागतोय. झोप ना विक्रांत. उर्मिला, माझी इथे झोप उडाली आहे. पण मला झोपायचंय ना, झोप तू पण. मला सांगितलं होतं की सगळं झाल्यानंतर मला फोन कर, पण याचा फोन नाही, काही नाही. इंद्रा पोहोचले की ते कसं करणार आहे. काय बडबडतोयस, झोप ना शांत. उर्मिला, एवढं सगळं फिसकटल्यानंतर तुला झोप कशी लागू शकते. आपला प्लॅन फिसकटलेला नाहीये, राणी तिथे अजूनही अडकलेली आहे, शिक्षा भोगतीये. आपला एक प्लॅन वर्कआउट झालेला आहे. आता तूही झोप आणि मलाही झोपू देत. एवढ्या रात्री झोपला ना तुम्ही. झोप उडाली इथे माझी. का? काय झालं? काय झालं काय? इंद्रा अजून घरी आलेलं नाहीये. अवय मग फोन करायचात ना इंद्रा भाऊजींना. तुला काय वाटतं मी फोन केला नसेल का त्याला? फोन केला त्याला, पण त्याचा फोन बंद लागतोय. एकदा बोलणं झालं असतं म्हणजे कसं मला चाललं असतं. आता फोनच लागत नाहीये त्याचा. मीटिंग इतक्या उशिरापर्यंत चालू असेल का रे? तुझं काही बोलणं झालंय का विक्रांत? हो हो काकी, व्यवस्थित येतो. म्हणजे तू बोललास का? नाही, पण काय आहे, मीटिंग उशिरापर्यंत चालणार आहे. क्लायंट बाहेरचा आहे ना, आणि शक्यतो तो मोबाईल स्विच ऑफ करूनच सगळ्या मीटिंग्स अटेंड करतो. तुम्ही नका काळजी करू. अरे पण असं कामच करत राहिला तर जेवणाचं काय? काकी रिलॅक्स, मी फॅक्टरीमध्ये सगळी सोय केली आहे. तुम्ही नका काळजी करू. मीटिंग संपल्यानंतर येईल तो घरी. नक्की ना? काकी हो, तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना. झोपा. तू मालतीशी खोटं का बोलला? आत्ताच मला म्हणाला इंद्रा. मालती काकीला आता जर का कळलं असतं तर सगळ्यांना सांगून तिने अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं, आपलं पितळ उघडं पडलं असतं. पण सांगायला काय हरकत होती? तिचं टेन्शन वाढवलं असतं ना आपण. टेन्शन तर वाढणार, पण आता फक्त काकीचं वाढणार. उद्या सकाळी सगळ्यांना जेव्हा सगळं कळेल तेव्हा सगळ्यांचं टेन्शन वाढेल. झालं का सरांचं सुरू? पण आता नाही घाबरणार मी. सर काय करताय तुम्ही? अहो असं बरं नाही. तुम्ही बळानं मला त्रास देताय ना. पण मी पण आता ठरवले, तुम्ही मला किती घाबरण्याचा प्रयत्न केला ना तरी मी घाबरणार नाही. अहो तुम्ही सोडा बघू. तुम्हाला हे असं झोप बीप येत नाहीये म्हणून तुम्ही असं करताय ना. हे बघा, पण मला झोप आली बरं का. तुम्ही सोडा का. सर बास झाला आता. काय त्रास देताय तुम्ही? अहो तुम्हाला बेड पाहिजे ना झोपायला. तुम्हाला छान झोप लागावी म्हणून मी अशी एवढी सगळी तयारी करते ना, आणि तुम्ही मलाच त्रास देताय का. बास झालं बरं का. आता सोडा तुम्ही माझं पद.
राणी काय बडबड करतेस आणि कोणाशी बोलतेस? सर तुम्ही इथे मग माझ्या मागं कोण आहे? राणी मागे वळू नकोस, बिलकुल मागे वळू नकोस. सांगा ना कोण आहे? मी तुला सांगतोय ना, मी जेवढं सांगतोय तेवढं ऐक. बिलकुल मागे वळून बघू नकोस. सर असं काय करताय? कोण आहे मागं? सांगा ना, कोणी धरलाय माझा पदर? मला खूप भीती वाटते. कसं सांगू तुला? मला खरंच खूप भीती वाटते तुला सांगायला. तू मागे वळून बघू नकोस फक्त, बस प्लीज. तुम्हाला भीती वाटायला असं कोण आहे मागं? मला पण खूप भीती वाटायला लागली. सर कोण आहे? राणी राणी पुतळा आहे होय? काय अशी मस्करी करता तुम्ही? मला ना भीतीने अटॅक आला असता आता. तुला काय वाटलं मी तुझं पत्र पकडलाय असं? हो हॅलो, कुठे? पुतळ्याची बडबड करत होतीस ना? आता मी आहे ना उभं समोर. विचार मला, मी तुझा पदर धरलाय का नाही धरलाय का? बोल ना आता. आता काय झालं? मी ऐकलं तुला बोलताना. पुतळ्याला बोलत होतीस की सर माझा पदर सोडा, पदर सोडा. आता काय झालं? ते मी काय झोपायची असं कसं जाऊ दे ना. ए अरे थांब ना, आता विचार ना मला. मी उभा आहे समोर तुझ्या. माझा पदर धरला का पदर धरला का बोलते. आता अगं ऐक ना, आता ऐक ना. आणि झालं का? हो झालं. 1 मिनिट फक्त. अजून किती वेळ? अहो झालं, थांबा ना थोडं. सर तुम्हाला ना दमधीरच नाही बाबा. काय करतेस काय पण एवढं तू? 1 मिनिट सर, झाले. थांबा बरं. झालं. आता फिरू शकता तुम्ही. टँटडँग. झालं तुमचा बेड तयार. आता येईल ना झोप? कमाल सांगतो, म्हणजे कुठेही काहीही करू शकतेस. मग असंच नाही हुकुमाची राणी म्हणत मला सगळे. हो बाय द वे, पण हुकुमाची राणी आता कुठे झोपणार आहे? नाही म्हणजे स्वतःसाठी काही केलंच नाहीस तू. हाय का आता? अहो इथंच बाजूला झोपेन की मी. अहो बाजूला म्हणजे इथं खाली काहीतरी टाकून झोपते की मी. माझं काही नाही तसं, मला कुठेही झोप लागते. पण सर मला नाही इथंच झोपू द्या तुम्ही तुमच्या शेजारी, कारण मला ना खूप भीती वाटते. ते वस्तीत आम्ही सगळे एकत्र झोपायचो ना, तर मला एकटीला झोपायची सवय नाही. म्हणून मी म्हंटल की मी इथंच झोपते. नाही नाही, असं कसं झोपू मी? हा थांब, एक आयडिया. हे बघ, आता कसं कम्फर्टेबल आहे. तू इथे झोप, मी इथे झोपतो. अहो सर काय बोलताय तुम्ही? इथं कशी झोपेन मी? पण इथे काय प्रॉब्लेम आहे? हवं तर ना आपण हा ते बघ, एक मिनिट थांब. हे ठेव मध्ये. नाही सर नको. तुम्ही झोपा ना छान, मी इथंच झोपते खाली. ते काय मला कुठेही झोप लागते. तुम्ही नका काळजी करू माझी. हे बघ, तू इथेच झोपणार आहेस. माझ्या मैत्रिणीला मी असं कुठेही खाली नाही झोपू देणार. अहो पण माझी काही तक्रार नाहीये. अगं पण माझी आहे ना. असं कसं चालणार? म्हणजे तू माझ्यासाठी एवढं सगळं काही केलं आणि मी तुझ्यासाठी काहीच नाही करायचं. बरं आपण पार्टिशन केलंय ना प्रॉपर, काहीच प्रॉब्लेम नाही. आता तू इथे झोप. अहो पण उगाच कशाला? आता आपण फ्रेंड्स आहोत ना, मग काय प्रॉब्लेम आहे? कसली ग हुकुमाची राणी तू, घाबरट कुठली? काय प्रॉब्लेम आहे तुला इथे झोपायला? हे बघ, मला ना कळून चुकलंय, तुझा ना माझ्यावर विश्वासच नाही. हे बघा असं काहीच नाहीये सर, तुम्ही झोपा ना छान. अहो मी हे बघ, तू इथे झोप आणि सिद्ध करून दाखव की तुझा माझ्यावर विश्वास आहे. नाहीतर मी हेच समजेन की तुझा माझ्यावर विश्वासच नाहीये. एक मिनिट. आत्ता कळालं मला, तुझा ना स्वतःवरच कंट्रोल नाहीये. हा नाही माहितीये मला. राहू दे नको झोपूस.
हो का? हो. थांबा. अरे झोप आता. हे काय? आता रात्रीची थंडी वाजेल ना, मग अंगावर घ्या. तूच माझ्यामध्ये आलीस. तू मुद्दाम दिलास. सर मी आले हा, थांबा. काय ग? काय झालं होतं? काय नाही, असंच काहीतरी आठवलं म्हणून गेले होते. सर एक विचारू का? नाही नाही नको. सर विचार. आपण जर लहानपणी भेटलो असतो तर किती मजा आली असती ना. मज्जा? मला तर वाटतं आपण भांडतच असतो. हाय का आता? मग आता काय वेगळं करतोय? पण सर तेव्हा आपण कशावरून भांडलो असतो? कारण तर आपल्याला कुठलंच लागलं असतं. मला तर असं वाटतं कारण नसतं तरी आपण भांडतच असतो. ते तर आहेच. तू तिकडे सरक. तुला एवढी जागा लागते का? तूच तिकडे सरक. ही जागा माझी. तुझं नाव लिहिलंय त्या जागेवर? हो, लिहिलंय माझं नाव. तू माझ्याशी भांडू नकोस, मी आधीच सांगतोय तुला. तू कोण लागून गेलीस माझ्याशी भांडणारी? मी छोटी राणी आहे. मग मी पण छोटा इंद्र आहे. आणि तू ना असशील तुझ्या घरची राणी. मला त्रास देऊ नकोस, मी इंद्रजित महाडिक आहे. मी हुकमाची राणी आहे. तू माझ्या वाटेला जाऊ नका. कट्टी तुझ्याशी. कट्टी तर कट्टी. किती मजा असते ना लहानपणी. माझी आई तर मला इतकी खेळणी आणून द्यायची ना, विचारूच नकोस. मी तर माझी खेळणी स्वतःच बनवायची. म्हणजे ना, आम्ही कापडाला गाठी बांधून त्यांच्या भावली करायचो आणि सायकलचं टायर फिरवून त्याच्या गाड्या करायचो. गाड्यांना धनुष्यबाण बनवायचो. मी आणि गोट्या. खूप धमाल यायची. मी नाही केलंय असं कधी. पण माझ्याकडे ना एक सुपरमॅन होता. आम्हाला आजही आठवतं. ते कंटिन्यू त्याच्यासोबत खेळत राहायचो. तुम्ही कधी साबणाचा फेस करून त्याचे फुगे केलेत का? नाही. हा, पण मी पतंग उडवायचो. अहो, मी आणि गोट्या तर ना पेच लावायचो आणि वस्तीतल्या पोरांच्या पतंग गायब करायचो. खूप मजा यायची. मला ना आई पतंग उडवू नाही द्यायची. म्हणजे तिला सतत असं वाटायचं की ते मांजामुळे माझा हात कट होईल वगैरे. म्हणून मी कंटिन्यू कॉम्प्युटरवर गेम खेळत असायचो. तुम्हाला सांगते सर, मैदानात खेळण्यात जी मजा आहे ना, कम्प्युटरच्या गेम मध्ये नाही हो. आम्ही तर ना लपाछुपी खेळत, बापरे.